नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? मजेत असताल सगळे? माझ्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं बघू शकता तुम्ही पप्पा आणि भाऊ छान प्रकारे गवत कापत आहेत. काऊन की आमच्या या रानाची हायगई झाल्यामुळं यंदा गवत जास्त झाले. बघू शकता हे गवताची थप्पीच पडलेली आहे. आणि इकडं हे बघू शकता तुम्ही तुरीचं तास आपण उघडं केलेलं आहे. या तुरीच्या तासामध्ये भरपूर गवत होतं आणि अजून इकडं बघू शकता जंगलावनी गवताचं प्रमाण झालेलं आहे. आणि हे गवत इतकं खतरनाक आहे मित्रांनो की याला काटे बी तितकेच खतरनाक असतात. हे काढताना हातामध्ये याचे काटे घुसतात आणि हेच गवत माझ्या हाताला बी लागलं होतं. आणि बघू शकता इथं माझा त्या गवताने हात चिरला मित्रांनो. इतकं खतरनाक लागलं ना त्या गवतानं. बघू शकता इथं भरपूर रगत बी गेलेलं आहे माझं. खतरनाक म्हणजे खतरनाक गवत आहे मित्रांनो. हे गवत त्याच्यामुळंच कापून टाकणं आहे की रानामध्ये जबर याचं बी पडलं ना तर डबल भरपूर बेजारी पुढच्या वर्षी बी डबल जास्त प्रमाणात येईल. त्याच्यामुळं आता त्याला कापणं गरजेचं आहे. हे बघा घेतला आहे मी विळा आणि इकडं भाऊचं काम तर चालूच आहे ना. भाऊ खतरनाक काम करतो भाऊ बिया. चला मी तुम्हाला दाखवतो इकडं माझी भेंडीचे झाडं. शेतामधले भेंडीचे झाडं खतरनाक म्हणजे खतरनाक आलेले आहेत. बघू शकता ह्या सरकारी नसून गावरान भेंड्या आहेत आणि ह्या शेतातल्या भेंड्या खायला खूपच छान लागतात ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आणि हे बघू शकता आमच्या इकडं भरपूर झाडं लावलेले आहेत शेतामध्ये. काऊन की हे बी आमच्या इकडं कऱ्हाळ बघा, कऱ्हाळ किती छान प्रकारे कऱ्हाळ्याला फुलं आलेले आहेत आणि ते किती छान दिसत आहेत. आणि हे बघू शकता कराळ्याचे झाडं आमच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणे लावलेले आहेत. पण हे जरा लेट आलेलं आहे. कोणतं कराळ आहे काही माहीत नाही. इकडं बघू शकता तुम्ही हे अंडे तर दिसले होते मला, पण मी थोडं हे घाबरलो होतो. काऊन की हा अंडा सर्पाचा तर नसेल ना असं वाटलं मला. पण इथं खोपा दिसल्यामुळं म्हटलं की बाबा हे तर चिवतायचेच अंडे दिसतात ना. तर माझ्या भाऊनं त्याला खोप्यात ठेवलं होतं. छान प्रकारे न फुटता त्याला खोप्यामध्ये टाकून दिलं. ते म्हणला की हे खाली राहिले तर कशानं खाऊन घेतील नाही तर फुटून जातील. त्याच्यामुळं मस्त प्रमाणात त्याला खोप्यामध्ये टाकून दिलं आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे याचे अंडे असतात चिमणींचे. आणि हा या खोप्यामध्ये किती छान दिसत आहेत. हा खोपा बी किती छान प्रकारे चिवताई बनवतात ना, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही अंडे त्यामध्ये सावकाश ठेव